श्री गणेशाय नमः. श्री विष्णू भगवानची जय. मित्रांनो, आपण सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या हा शुभ दिवशी आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी ऐकल्या जाणाऱ्या काही कथांचे श्रवण करणार आहात. आजच्या दिवशीच गणेश भगवानांचा मूर्तीचे विसर्जन केले जाते. भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशांच्या आवाजात नाचत गात गणपती बाप्पांना घराघरात स्थापन पूजा अर्चना केली जाते. 10 दिवसांच्या या उत्सवात बाप्पांना विविध पक्वानाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि गणेश उत्सवाच्या शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे जलात विसर्जन केले जाते. तर तुम्हाला माहीत आहेत का की अनंत चतुर्दशीच्या दिवशीचे गणेश मूर्तीचे विसर्जन का केले जाते? यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. ती कथा सांगितल्यानंतर आपण अनंत चतुर्दशीची कथा ऐकणार आहोत. तर पौराणिक कथेनुसार एकदा महर्षी वेदव्यासांनी संपूर्ण महाभारत त्यांच्या अंतर्मनाने अनुभवले, पण ते लिहिण्यात असमर्थ होते. त्यांना असे लेखक हवे होते जो न थांबता लिहू शकेल. त्यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी गणेशाला सुचविले, कारण गणेश बुद्धीचे देवता आहेत आणि तेच मदत करू शकतील. महर्षी वेदव्यासांनी गणेशाला महाभारत लिहिण्यास सांगितले. गणेशजींनी महाभारत लिहिण्यास संमती दिली. महर्षी वेदव्यासांनी गणेशाला चतुर्थीपासून सलग 10 दिवस महाभारताचे कथन केले आणि गणपती बाप्पांनी अक्षररूपी लेखन केले. 10 दिवसानंतर जेव्हा महाभारत कथा पूर्ण झाली आणि महर्षी वेदव्यासांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप केला. माती कोरड्या झाल्यावर त्यांचे शरीर कठोर झाले आणि माती झडू लागली. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणेशजींना सरोवरात स्नान घातले आणि माती साफ केली. या कथेनुसार ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्षातील चतुर्थी होता आणि ज्या दिवशी महाभारत पूर्ण झाली तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. म्हणूनच गणेशजींनी 10 दिवसापर्यंत प्रतिष्ठापित केले जाते आणि 11व्या दिवशी त्यांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनापूर्वी विधिवत पूजा केल्यानंतर गणेशाच्या कानात आपली मनोकामना सांगितली तर ती बाप्पाच्या कृपेने नक्की पूर्ण होते. गणपती बाप्पा मोरया. तर आता श्री विष्णूच्या अनंत स्वरूपाचे स्मरण करून आपण या कथेचा आनंद घेऊयात. एकदा महाराज युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला आणि यज्ञ मंडपाचे अतिशय सुंदर आणि अद्भुत स्वरूपात निर्माण केले. या मंडपात पाणी आणि स्थल यातील भ्रमण घडत होता. दुर्योधन एका स्थलाला पाण्याचा कुंड समजून त्यात पडला. द्रौपदीने हे पाहून त्याचा उपवास केला आणि म्हटले, आंधळाचा पुत्र आंधळा. या कटू वचनामुळे दुर्योधन खूप दुखावला गेला आणि युधिष्ठिराचा अपमान करण्यासाठी त्यांनी त्यांना जुगार खेळण्याचे आमंत्रण दिले. जुगारात कपट करून दुर्योधनाने पांडवांना 12 वर्षाचा वनवास दिला. वनवासात पांडवांना अनेक कष्ट सहन करावे लागले. एके दिवशी श्रीकृष्ण युधिष्ठिरांना भेटायला आले. त्या युधिष्ठिरांनी त्यांना सर्व सांगितले. श्रीकृष्णांनी त्यांना अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की या व्रतामुळे त्यांचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळेल. श्री मधुसूदन भगवान म्हणाले, हे धर्मराज, तुम्हाला अनंत भगवानांना प्रसन्न करण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत विधीपूर्वक करायला हवे. या व्रताच्या प्रभावामुळे तुमचे सर्व पाप नष्ट होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे व्रत केल्यामुळे तुम्ही सर्वांवर विजय मिळवाल. यानंतर भगवान श्री मधुसूदन म्हणाले, हे धर्मराज, आता या व्रताची कथा ऐका. सतयुगात सुमंत नावाचे एक ब्राह्मण होते. त्यांनी वशिष्ठ गोत्रातील सुंदर कन्या दीक्षाशी विवाह केला होता. सुमंत मुनी आणि दीक्षा यांना सुशील नावाची एक कन्या झाली. परंतु काही काळानंतरच दीक्षाला अतिशय तीव्र ताप आला आणि त्यानंतर तिचे निधन झाले. त्यामुळे ती नवजात कन्या आईविना राहिली. सुमंतांनी कर्कशा नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला, कारण त्यांना त्याच्या मुलीचे पालन करायला कोणीतरी हवे होते. पण दुर्दैवाने कर्कशाला सुशीला अजिबात आवडत नव्हती. सुशीला आपल्या सावत्र आईच्या वाईट वागणुकीमुळे खूप दुःखी होती, परंतु ती काही करू शकत नव्हती. सावत्र आई तिच्यावर खूप अत्याचार करत असे. जसजसा सुशीला मोठी होत होती, ब्राह्मण सुमंत यांना आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता वाटू लागली. त्यांनी श्रेष्ठ ऋषी कौंडिन्य यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की त्यांनी त्याच्या गुणवती कन्येशी विवाह करावा.
ऋषी कौंडिन्य यांनी त्यांच्या विनंतीला मान्यता दिली आणि सुशीलाशी विवाह केला. सुशीलाची सावत्र आई कर्कशा यावर देखील खुश नव्हती आणि सुमंत मुनींनी सांगूनही तिने सुशीलाला काही दिले नाही. दुःखी सुशीला आपल्या पतीसोबत विवाहानंतर निघून गेली. ऋषींच्या आश्रमाकडे जात असताना त्यांना यमुना नदीच्या काठी काही स्त्रिया पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्यांच्याकडे विचारले तेव्हा त्या स्त्रियांनी सांगितले की ते अनंत चतुर्दशीचे व्रत करत आहेत. हे व्रत अत्यंत पुण्यप्रदायक आहे आणि त्याच्या प्रभावाने वैभवाची प्राप्ती होते. हे ऐकून सुशीलाने देखील व्रत करण्याचा संकल्प केला आणि विधीपूर्वक पूजा करून अनंत सूत्र धारण केले. या व्रताच्या प्रभावामुळे ऋषी कौंडिन्य यांचे घर धन्यधान्याने भरून गेले आणि त्यांच्याकडे सुख समृद्धीचा वास झाला. ऋषी कौंडिन्य सुशीलाच्या या व्रताबद्दल अनभिज्ञ होते. एका अनंत चतुर्दशीला सुशीलाने श्रद्धेने पूजा करून अनंत सूत्र धारण केले. पण ऋषी कौंडिन्य यांना असे वाटले की सुशीला त्यांच्यावर काहीतरी जादूटोणा करत आहे आणि हा धागा त्यासाठी बांधला आहे. त्यांनी रागाने तो सूत्र तोडून अग्नीत फेकून दिला. त्याच्या या कृतीमुळे अनंत भगवान रुष्ट झाले. त्यानंतर ऋषी कौंडिन्य यांचे सर्व वैभव आणि सुख हळूहळू नष्ट झाले. या परिस्थितीने व्यथित होऊन ऋषी कौंडिन्य यांनी सुशीलाशी यांचे कारण विचारले. त्या सुशीलाने त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव करून दिली. आपली चूक ओळखून ऋषी कौंडिन्य वनात निघून गेले. मार्गात त्यांना एक आंब्याचे झाड, गाय, बैल, पुष्कर, एक हत्ती आणि एक गाढव भेटली. ऋषी कौंडिन्य यांनी त्यांच्याशी विचारले की त्यांना अनंत भगवान भेटले आहेत का. सर्वांनी एकामागून एक नकार दिला. हताश होऊन ऋषी कौंडिन्य यांनी आपल्या प्राणांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. जसे ऋषी कौंडिन्य आपले प्राण त्यागणार होते, अनंत भगवान त्यांच्या समोर प्रकट झाले. अखेरीस कौंडिन्य मुनींना भगवान अनंत त्यांच्या ब्रह्मांड स्वरूपाचे दर्शन झाले. अनंत भगवानांनी त्यांना सांगितले की वनात जे प्राणी त्यांना भेटले होते ते सर्व मागील जन्मातील माणसे होती. त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली होती आणि त्याच कारणामुळे त्यांना या जन्मात हा त्रास सहन करावा लागत आहे. ऋषी कौंडिन्य यांनी अनंत भगवानांची क्षमा मागितली आणि अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याचा संकल्प केला. या व्रताच्या प्रभावाने त्यांना लवकरच त्यांचे हरवलेले वैभव परत मिळाले. तर आशा आहे तुम्हाला अनंत चतुर्दशीची कथा आवडली असेल. तर कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. धन्यवाद.